पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषीविषयक सल्ला. कोकण विभाग. भात खाचरामधील पाण्याची पातळी 5 सेंटीमीटर पर्यंत ठेवावी आणि पाणी अतिरिक्त झाल्यास काढून टाकावं. भात पिकाचं कीड किंवा रोगासाठी सतत निरीक्षण करावं. भात पिकावर सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतात पाणी बांधून पिकावरून एक जड दोर आडवा ओढत न्यावा. नंतर 1-2 तासांनी शेतातील पाणी एका बाजूला फोडून लावावं, जेणेकरून सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा होतील. त्यानंतर त्या सुरळ्या नष्ट कराव्यात. भुईमुगाच्या लागवडीमध्ये पाण्याचा योग्य निचरा करावा आणि पिकाची बेंडणी करून घ्यावी. आंबा, नारळ, सुपारी आणि काजू रोपवाटिकेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. मध्य महाराष्ट्र विभाग. भात खाचरामध्ये पाण्याची पातळी फुटवे फुटण्याच्या अवस्थेत 3 ते 5 सेंटीमीटर ठेवावी. पावसामुळे भात खाचरात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. खरीप पिकं, फळबागा तसंच भाजीपाला पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. पाऊस सुरू असल्यानं पिकांना सध्या खतं देऊ नयेत. पिकावर कोणतंही कीटनाशक फवारू नये. तसंच आंतरमशागतीची कामं पुढं ढकलावीत. ऊस लागवडीसाठी ऊसाच्या टिपऱ्या न वापरता ऊसाची रोपं लावावीत. जर ऊस पडलेला किंवा कललेला असेल तर 2 ओळीतील ऊस एकमेकांना बांधून आधार द्यावा. सरीतील पाणी ओसरताच ऊस पिकाला 50 किलो युरिया आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टर याप्रमाणे बूस्टर डोस द्यावा. ऊसाला खतं ड्रीपच्या सहाय्यानंच द्यावीत. वापसा येताच ऊसाच्या बुडख्यास मातीची भर लावावी. मुख्य ऊसाला फुटवे फुटल्यास ते काढून टाकावेत. सध्याच्या पावसाच्या परिस्थितीत मका आणि बाजरी पिकात ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून ड्रेंचिंग करावं आणि मर रोग टाळण्यासाठी पिकातील जास्तीचं पाणी त्वरित काढावं. मराठवाडा विभाग. वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळं ऊस पिकात शक्य असल्यास 4 ते 5 ऊस एकत्र करून बांधणी करून घ्यावी. फळबागा आणि भाजीपाला पिकांना काठीचा किंवा बांबूचा आधार द्यावा. भाजीपाला लागवडीसाठी लावलेले मंडप आणि ताटे व्यवस्थित करून घ्यावेत. विदर्भ विभाग. भात खाचरात पिकाच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत 2 ते 3 सेंटीमीटर आणि फुटवे फुटण्याच्या अवस्थेत 3 ते 5 सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवावी. रासायनिक तणनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहूनच करावी. तणनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करताना आवश्यक काळजी घ्यावी. मूग पीक शेंग अवस्थेत आहे. यावेळी काही प्रमाणात हिरव्या शेंगांची विक्री करावी, ज्यामुळे आर्थिक मिळकत चांगली होते. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.